अंधार वेळाचा 12-5चा गणित 1 कर 1चे 21 कर 5चे 25 कर असलेल्या नसलेल्या सगळ्यांना सुट्टी ठे आणि काय उलटा पलटा कर पण लवकरात लवकर माझे मित्र सुधीर साळवी यांना आमदार कर रे महाराजा। अंबे माते की जय। तर आज आहे अष्टमी, नवरात्रीची अष्टमी आहे। आपण आता चाललो आहोत लालबागचा राजाच्या इथे। लालबागच्या इथे हनुमान मंदिर आहे, तिथे संतोषी माताचं देवीचं आपण दर्शन घेणार आहोत। त्या मातेचं दर्शन घेतल्याच्या नंतर तिथे आज होम पण आहे, होम हवन आहे। आज गोंधळी असेल तर आपण ते पाहणार आहोत। तिथून मग आपण दर्शन घेतलं की आपण नंतर जाणार आहोत गणेश गल्ली येथे लालबागच्या मातेचं दर्शन घेणार आहोत। आणि लालबागचा मातेचं दर्शन घेतल्याच्या नंतर आपण पुढे जाणार आहोत करी रोड ते जप्पाची देवी। जप्पाची देवी तिचं दर्शन घेणार आहोत। तर हा व्हिडिओ पूर्णपणे पहा। अंबे माती की जय कमेंट करा। आज अष्टमी आहे आणि अष्टमी निमित्त होम हवन असतं। तर तो होम हवनच्या इथे पाय पडायला आलो आहे आणि गोंधळ होता, तो गोंधळ मला वाटतं संपलेला असेल कारण उशीर झाला आपल्याला। आता आपण अष्टमी निमित्त लालबागच्या राजाच्या देवीच्या इथे पाय पडायला चाललो आहे। लालबागचा राजा बसतो त्या ठिकाण। अचानक भयानक आमचे मित्र चालता बोलता आणि गाडीवरनं आम्हाला चालता बोलता भेटले। आज तुमचा योग मिळाला दर्शनासाठी वगैरे। आम्ही आता चाललो आहे तिथले लालबागमध्ये दर्शन करायला, लालबागमध्ये देवी बघायला। अंबे माते की जय, माते की जय। लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ गणेश गल्ली लालबागची माता। बस
तुझं नाव काय? जॅक. जॅक. नमस्कार. आज अष्टमी आणि अष्टमीच्या लालबागच्या माताचे दर्शन घेतलं आणि प्रचंड असा त्या होमाचा धूर होता, डोळ्यातून पाणी येत होतं. काय ऐसे जबरदस्त दूर होता आणि खरंच पण बरं वाटलं. दर्शन झालं. हा धूर चांगला असतो, आरोग्यासाठी चांगला असतो. होमाचा होता त्यामुळे सात्विक होता. दर्शन आमचं सात्विक झालेलं आहे दर्शन. आता आम्ही चांगले दर्शन झालेले आहेत. आता आम्ही चाललोय जपाच्या देवीच्या इथे दर्शन घ्यायला. चला. जपाची देवी 1992 मध्ये भारतात प्लेगची साथ पसरली. यामुळे देशात आरोग्याची मोठी समस्या निर्माण झाली. यावेळी विभागातील भाविकांनी आई भवानी मातेला साकडे घातले आणि रोज संध्याकाळी मंडपात आई भवानी मातेसमोर जप सुरू केले. यामुळे उद्भवलेल्या समस्येवर मात करण्याचा अनुभव लोकांना आला. यामुळेच जपाची देवी म्हणून ही देवी प्रसिद्ध रूपास आली. यामुळे उद्भवलेल्या समस्येवर मात करण्याचा अनुभव लोकांना आला. यामुळेच जपाची देवी म्हणून ही देवी प्रसिद्ध रूपास आली. जपाची देवी अमृत महोत्सवी वर्ष. करिअरच्या या नवरात्री मंडळाचे 75 वर्ष पूर्ण झाली आहे. जन्माच्या आईचा उत्सव मोठ्या जल्लोषात चालू महाराजा. आमचे रामबागच्या राजाचे सुधीर साळवी हे जगन्मित्र माझ्या बाजू उभी आहेत महाराजा. आई येणाऱ्या प्रत्येक भक्ताची इच्छा, आशा, आकांक्षा पुरी कर महाराजा. प्रत्येकाक सुखी आणि निरोगी आयुष्य दे महाराजा. सगळ्यांना जीवनावस्थेत वस्तू रास्त दरात मिळाले महाराजा. शेताकडून उभवलं आडवं कर, आडवलं तर उभं कर. वडाच्या साथ पिंपळगाव, पिंपळाच्या वडागाव, त्याचे दात त्याच्या गचात घालले महाराजा. अंधार वेळाचा 12 पाचाचा गणित 1 कर, 1चे 21 कर, 5चे 25 कर. असलेल्या नसलेल्या सगळ्यांना सुखी ठे आणि काय उलटा पलटा कर, पण लवकरात लवकर माझे मित्र सुधीर साळवी यांना आमदार कर महाराजा. धन्यवाद. देवीच्याकडे प्रार्थना करतोय. माझी आई या दिगंबरा असं काही अभिनयाचा असा चित्रावर करव की महाराष्ट्राच्या कोकणातच नाही, मालवणात नाही, हळदीत नाही, कातऱ्यात नाही, अख्खा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्या दिगंबरा तो उदय होतो. भवानी माता माझी जपाची माता, तुझं बोललेलं प्रत्येक शब्द बरोबर. आता तेजूकाईच्या इथे आलो आहे. इथेही आता अष्टमीचा होम आहे.
चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ शारदीय नवरात्र चिंचपोकळीची आई भवानीच्या इथे आता आपण आलोय दर्शन घ्यायला.
धन्यवाद.